क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शासकीय यंत्रणेची दिशाभूल करून MIDCचे स्थलांतर। सविस्तर वृत्त। नेरपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या MIDCचे स्थलांतर नेरपासून 15 किलोमीटर अंतरावर होत आहे। नेर दारव्हा रोडवरील ई क्लासच्या जागेवर 7 ते 8 वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी यवतमाळ यांनी उद्घाटन केले होते। उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांनी 14 जून 2019 ला अधिसूचना जाहीर करण्यात आली। त्या अधिसूचनेनुसार उपविभागीय अधिकारी दारव्हा यांनी 23/6/2020 रोजी ताबा आदेश पारित सुद्धा केला। सदर जुनी MIDC ही नेर शहरासाठीच नव्हे तर नेर तालुक्यातील बेरोजगारांसाठी फायद्याची आहे। त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागणार होता आणि नेर शहराच्या विकासाच्या दृष्टीने उत्कृष्ट पाऊल पडण्यास मदत झाली असती। पण आता नेर पासून 15 किलोमीटर अंतरावर वटफडी येथे जुनी MIDC असून सुद्धा नवी MIDC ला मान्यता मिळाली आहे। खरे तर जुनी MIDC सुरू करून बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी नवीन MIDC ला मंजुरी मिळाली असून जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा झाले। पूर्वी मंजूर झालेल्या MIDC साठी शासनाला कुठलाही मोबदला देण्याची आवश्यकता नाही, कारण ही जमीन शासनाची जमीन आहे। त्यामुळे आर्थिक लाभ घेण्यासाठी शासकीय यंत्रणेची दिशाभूल करण्यात येत आहे, असे आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेर तालुका अध्यक्ष निलेश राठोड यांनी एका लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना कळविले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी देवीचंद्र राठोड, नेर। मी निलेश दौलतसिंग राठोड, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष। मी आता नेर दारवा रोडवर उभा आहे। इथे MIDC 7 वर्षा अगोदर उद्घाटन झालं होतं आणि MIDC उद्घाटन होऊन 7 वर्षे झाले। ही MIDC कागदावरच मंजूर आहे। आता आम्ही एक MIDCचे 2-3 महिन्या अगोदर पेपरमध्ये जाहिरात पाहिली की 2025च्या पूर्वी मौजा वटफळी येथे मंजूर झाली। आम्हाला असं वाटलं की आमची MIDC कागदावरच राहू नये, यासाठी आम्ही पूर्ण डॉक्युमेंटली तपासणी केली। तर ह्या जमिनीचा ई क्लासची जमीन आहे, याची अधिसूचना काढलेली आहे 14 जून 2019 रोजी उपविभागीय अधिकारी साहेबांनी आणि हँडवर्क उपविभागीय अधिकारी यांनी 23/6/2020 ला सुद्धा ही MIDC ला ताबा दिलेला आहे। पण अद्यापही ही MIDC कागदावरच आहे। आमचं ग्रामीण भागातील गोरगरिबाचे मुलं इथं लागणार होते आणि जवळच नेर 2 किलोमीटरवर आहे। तर ही MIDC इथं व्हावी यासाठी आम्ही वारंवार अधिकारीकडं प्रधान सचिवकडे मागणी केली की या जमिनी चौकशी करण्यात यावं, कारण बेरोजगार आमचं खूप या ग्रामीण भागातले मुलं आहे। यामध्ये त्या बेरोजगाराला इथे रोजगार मिळावं आणि तिकडे जो MIDC आहे आमचं कोणालाही विरोध नाही। एक नाही तर आमच्या तालुक्यात 2-3 MIDC व्हावं, कारण आमच्या तालुक्यात बेरोजगार खूप आहे, बंजर जमीन आहे, शेतकऱ्यांना पिकत नाही, म्हणून उद्योग यावं ही खूप अपेक्षा आहे गोरगरिबाकडून। आणि हा जे पहिली हँडवर्क झालेली आहे 14 जूनला, ही MIDC पहिली करावं, नंतर दुसरीकडे MIDC व्हावं ही आमची भावना आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।